Good afternoon everyone. Today we will going to start a new experiment from group second. Group second is electricity, electronics and optics. इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रॉनिक्स अँड ऑप्टिक्स या ग्रुप सेकंडमधील आपण नेक्स्ट एक्सपेरिमेंट हा स्टडी करणार आहोत. नेक्स्ट एक्सपेरिमेंट त्याचं नाव आहे लेझर. एक्सपेरिमेंट नंबर 4 विच इज लेझर. तर या एक्सपेरिमेंटचं एम आहे टू मेजर दी वेवलेंथ ऑफ लेझर बीम बाय यूजिंग प्लेन डिफ्रॅक्शन ग्रेटिंग. या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय करणार आहोत तर एका लेझर बीमची वेवलेंथ ही मेजर करणार आहोत बाय यूजिंग प्लेन डिफ्रॅक्शन ग्रेटिंग. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज लेझर? Laser is nothing but a light amplification by stimulated emission of radiation. Here L stands for light, A stands for amplification, S stands for stimulated, E stands for emission and R stands for radiation. Light amplification by stimulated emission of radiation nothing but the laser. आणि लेझरमध्ये डीपमध्ये स्टडी आपण लेझर या टॉपिकमध्ये केला आहे. तर या एक्सपेरिमेंटमध्ये आपण लेझरचा स्टडी करणार नाही तर त्या लेझरची वेवलेंथ ही मेजर करणार आहे by using plane diffraction grating. To measure the wavelength of laser beam by using plane diffraction grating. तर या एक्सपेरिमेंटसाठी आपल्याला कोणकोणते ॲपॅरेटस लागणार आहेत तर फर्स्ट ऑफ ऑल लेझर पॉइंटर, म्हणजे ज्याची वेवलेंथ मेजर करायची आहे असा लेझर पॉइंटर. ग्रेटिंग, याच्यामध्ये ग्रेटिंग ही यूज केली जाणार आहे. स्केल अँड स्क्रीन. स्क्रीन कशासाठी लागणार आहे तर आफ्टर डिफ्रॅक्शन जे काही आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळणार आहे तो पॅटर्न या स्क्रीनवरती दिसणार आहे, त्यासाठी आपल्याला स्क्रीन ही लागणार आहे यामध्ये. तर हे झाले ॲपॅरेटस: लेझर पॉइंटर, ग्रेटिंग, स्केल अँड स्क्रीन. याची डायग्राम आपण बघू शकतो. दिस इज लेझर सोर्स, म्हणजे ज्याची वेवलेंथ मेजर करायची आहे असा लेझर सोर्स. लेझर सोर्स हा इन्सिडेंट केलेला आहे एका ग्रेटिंगवरती आणि त्याच्यावरून काय झालेलं आहे तर असे डिफ्रॅक्शन झालेलं आहे. याच्यामध्ये बघू शकतो आपण इथं एकच डिफ्रॅक्शन दाखवलेलं आहे, असे नंबर ऑफ डिफ्रॅक्शन याच्यामधून झालेले आहेत. सपोज दिस इज लेझर बीम, दिस इज ग्रेटिंग आणि याच्यामधून काय होणार आहे हे डिफ्रॅक्शन होणार आहे. दिस इज स्क्रीन. फर्स्ट ऑर्डर डिफ्रॅक्शन, सेकंड ऑर्डर डिफ्रॅक्शन, थर्ड ऑर्डर डिफ्रॅक्शन. दॅट इज n is equal to 1, n is equal to 2, n is equal to 3. वेगवेगळ्या अँगलचे असे आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळणार आहेत. दिस इज n is equal to 1, n is equal to 2, n is equal to 3. दिस इज n is nothing but the order of diffraction. तर वेगवेगळे हे डिफ्रॅक्शन मिळणार आहेत. तर वेवलेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला इथे यूज करणार आहे तर d sin theta is equal to n लॅम्बडा. d sin theta is equal to n लॅम्बडा हा जो काही फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण इथं यूज करणार आहोत. तर याच्यामध्ये d काय आहे, वेअर d इज दी ग्रेटिंग इलेमेंट. d काय आहे, d हा ग्रेटिंग इलेमेंट आहे आणि डीची व्हॅल्यू किती आहे, d इज इक्वल टू 1.7 इंटू 10⁻⁴ सेंटीमीटर. 1.7 इंटू 10⁻⁴ सेंटीमीटर इज इक्वल टू d. डीची व्हॅल्यू आहे. आणि तो ग्रेटिंग इलेमेंट हा कसा कॅल्क्युलेट केला जातो तर जो काही इथं आपण प्लेन डिफ्रॅक्शन ग्रेटिंग यूज केलेला आहे ग्रेटिंग, तो ग्रेटिंगची लेंथ ही 2.54 सेंटीमीटर, दॅट मीन्स 1 इंच एवढी आहे. आणि याच्यावरती टोटल 15,000 अशा लाईन्स ह्या एका शार्प कटरने तयार केलेल्या आहेत. 15,000 लाईन्स. आणि ह्या दोन लाईनमधील जे डिस्टन्स आहे ते आहे 1.7 इंटू 10⁻⁴ सेंटीमीटर. and this is nothing but the d grating element. This is the grating element means ह्या दोन ज्या लाईन आहेत त्या लाईनमधलं डिस्टन्स, दिस इज नथिंग बट दी ग्रेटिंग इलेमेंट. आणि ह्या ग्रेटिंगवरती अशा टोटल 15,000 अशा लाईन्स ह्या तयार केलेल्या आहेत. आणि त्या 15,000 लाईन प्रत्येक दोन लाईनच्या मधले जे डिस्टन्स आहे दिस इज नथिंग बट दी ग्रेटिंग इलेमेंट अँड विच इज 1.7 इंटू 10⁻⁴ सेंटीमीटर. अँड n इज ऑर्डर ऑफ डिफ्रॅक्शन. इथं आपण बघितलं n इज इक्वल टू 1 फर्स्ट ऑर्डर डिफ्रॅक्शन, n इज इक्वल टू 2 सेकंड ऑर्डर डिफ्रॅक्शन आणि n इज इक्वल टू 3 थर्ड ऑर्डर डिफ्रॅक्शन. n is the order of diffraction. For first order diffraction n is equal to 1, for second order diffraction n is equal to 2, and for third order diffraction n is equal to 3, and lambda is the wavelength of that laser beam.
तर यामध्ये डी इज नथिंग बट द ग्रेटिंग एलिमेंट, एन इज नथिंग बट द ऑर्डर ऑफ डिफ्रॅक्शन अँड लॅम्बडा इज नथिंग बट द वेवलेंथ ऑफ गिवन लेझर बीम. हा झाला फॉर्म्युला. नेक्स्ट इज ऑब्झर्वेशन टेबल. ऑब्झर्वेशन टेबलमध्ये फर्स्ट ऑब्झर्वेशन नंबर, सेकंड डिस्टन्स ऑफ स्क्रीन फ्रॉम द ग्रेटिंग, म्हणजे स्क्रीनचं आणि ग्रेटिंगचं यामधलं जे काही डिस्टन्स आहे कॅपिटल डी, दिस इज डिस्टन्स ऑफ स्क्रीन फ्रॉम ग्रेटिंग इन सेंटीमीटर, ते या कॉलममध्ये आपण टाकणार आहे. सेकंड डिस्टन्स ऑफ फर्स्ट ऑर्डर मॅक्झिमा फ्रॉम सेंटर एक्स. सपोज दिस इज सेंटर अँड दिस इज फर्स्ट ऑर्डर मॅक्झिमा, त्याच्यावरती सेकंड ऑर्डर मॅक्झिमा, त्याच्यावरती थर्ड ऑर्डर मॅक्झिमा. आपण फक्त इथे फर्स्ट ऑर्डर मॅक्झिमा याचेच कॅल्क्युलेशन करणार आहोत, हीच व्हॅल्यू फक्त घेणार आहे. दिस इज डिस्टन्स बिटवीन फर्स्ट ऑर्डर मॅक्झिमा फ्रॉम सेंटर. दिस इज द फर्स्ट ऑर्डर मॅक्झिमा फ्रॉम सेंटर. म्हणजे आपण काय करणार आहे, प्रत्येक वेळेस ग्रेटिंग आणि स्क्रीन याच्यामधलं डिस्टन्स हे व्हॅरी करणार आहे. याच्यामधलं डिस्टन्स व्हॅरी केल्यामुळे फर्स्ट ऑर्डर मॅक्झिमा याच्यामधलं डिस्टन्स ही व्हॅरी होणार आहे. याच्यामधलं ग्रेटिंग आणि स्क्रीन याच्यामधलं डिस्टन्स जर वाढवलं तर फर्स्ट ऑर्डर डिफ्रॅक्शन हे मधलं सुद्धा डिस्टन्स सेंटरपासून हे वाढणार आहे. तर ते किती वाढणार आहे, सपोज ग्रेटिंग आणि स्क्रीनमधलं डिस्टन्स हे आपण 18 सेंटीमीटर ठेवलं, तर त्यावेळेस आपल्याला फर्स्ट ऑर्डर मॅक्झिमा हा 8 सेंटीमीटर एवढ्या अंतरावर मिळणार आहे. म्हणजे एक पॅटर्न मिळणार आहे इथं. सपोज दिस इज सेंटर, दिस इज सेंटर, दिस इज फर्स्ट ऑर्डर मॅक्झिमा, दिस इज सेकंड ऑर्डर मॅक्झिमा, दिस इज थर्ड ऑर्डर मॅक्झिमा, दिस इज फोर्थ ऑर्डर मॅक्झिमा. आपण हे डिस्टन्स मेजर करणार आहोत फक्त. दिस इज एक्स. आणि लेंथ व्हॅरी केल्यानंतर याच्यामधलं जे डिस्टन्स आहे सेंटरपासून हे डिस्टन्स वाढणार आहे. थर्ड रिडिंगला त्यापेक्षा जास्त वाढणार आहे. एक्स हा वाढतच जाणार आहे. जसं आपण ग्रेटिंग आणि स्क्रीनला डिस्टन्स व्हॅरी करणार आहे तसं सेंटरपासून फर्स्ट ऑर्डर मॅक्झिमाचं डिस्टन्स ही वाढत जाणार आहे. आपण रिडिंगवरून हे बघू शकतो. ज्यावेळेस आपण ग्रेटिंग आणि स्क्रीनमधलं डिस्टन्स हे 18 सेंटीमीटर ठेवलं त्यावेळेस आपल्याला सेंटरपासून फर्स्ट ऑर्डर मॅक्झिमा हा 8 सेंटीमीटर एवढ्या अंतरावर मिळाला. दुसऱ्या रिडिंगला ज्यावेळेस आपण ग्रेटिंग आणि स्क्रीनमधलं डिस्टन्स हे 19.5 सेंटीमीटर एवढं ठेवलं त्यावेळेस आपल्याला सेंटरपासून फर्स्ट ऑर्डर मॅक्झिमा हा 8.4 सेंटीमीटर एवढ्या अंतरावर मिळाला. आणि लास्ट रिडिंग ज्यावेळेस ग्रेटिंग आणि स्क्रीनमधलं डिस्टन्स हे 20 सेंटीमीटर ठेवलं त्यावेळेस आपल्याला फर्स्ट ऑर्डर मॅक्झिमा हा सेंटरपासून 8.6 एवढ्या अंतरावर मिळाला. तर हे झाले रिडिंग. ह्या रिडिंगवरून आपल्याला काय करायचे आहेत, कॅल्क्युलेशन करून फायनल लेझर बीमची वेवलेंथ ही कॅल्क्युलेट करायची आहे. तर आपल्याला फॉर्म्युलामध्ये काय काय लागतं, डी साइन थिटा इज इक्वल टू एन लॅम्बडा. आपल्याला लॅम्बडा काढायचा आहे. एन तर माहीत आहे आपल्याला, एन आपण कॉन्स्टंट ठेवलेला आहे, एन इज इक्वल टू 1. आपण फक्त फर्स्ट ऑर्डर डिफ्रॅक्शनसाठीच वेवलेंथ काढणार आहोत. त्यासाठी आपण एन इज इक्वल टू हा 1 घेतलेला आहे. एन इज इक्वल टू 1 आपल्याला लॅम्बडा काढायचा आहे. आपल्याला डी माहीत आहे, डी इज इक्वल टू 1.17 10⁻⁴ सेंटीमीटर. राहिला साइन थिटा. साइन थिटा आपण ह्या फॉर्म्युल्याने काढणार आहे. साइन थिटा इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय √x² प्लस d², वेअर एक्स इज नथिंग बट द डिस्टन्स ऑफ फर्स्ट ऑर्डर मॅक्झिमा फ्रॉम सेंटर, डिस्टन्स ऑफ फर्स्ट ऑर्डर मॅक्झिमा फ्रॉम सेंटर, अँड डी इज नथिंग बट द डिस्टन्स ऑफ स्क्रीन फ्रॉम ग्रेटिंग. ह्या व्हॅल्यू या फॉर्म्युलामध्ये पुट केल्यानंतर आपल्याला साइन थिटा मिळणार आहे. तर असे आपल्याला ह्याची 3 कॅल्क्युलेशन करायचे आहेत. फॉर साइन थिटासाठी 3 कॅल्क्युलेशन, तिन्ही रिडिंगसाठी 3 कॅल्क्युलेशन येणार आहेत. त्याच्यावरून साइन थिटा काय येईल तर या ठिकाणी आपण मांडणार आहे. एकदा साइन थिटा मिळाला त्याच्यानंतर आपण वेवलेंथ काढू शकतो. वेवलेंथचा फॉर्म्युला काय आहे, एन लॅम्बडा इज इक्वल टू डी साइन थिटा. एन इज इक्वल टू 1 मीन्स लॅम्बडा इज इक्वल टू 1.17 × 10⁻⁴ इंटू साइन थिटा. साइन थिटा आपण हा काढलेला या ठिकाणी पुट करायचा आहे आणि त्यानुसार लॅम्बडासाठी कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर आपल्याला 3 लॅम्बडा मिळणार आहेत, लॅम्बडा 1, लॅम्बडा 2, लॅम्बडा 3. आणि आफ्टर दॅट वी हॅव टू कॅल्क्युलेट मीन फॉर दॅट लॅम्बडाज. मीन कसं काढणार आहे आपण, ह्या 3 रिडिंग डिवायडेड बाय 3, लॅम्बडा 1 प्लस लॅम्बडा 2 प्लस लॅम्बडा 3 डिवायडेड बाय 3. दिस इज इक्वल टू लॅम्बडा अँड दिस लॅम्बडा नथिंग बट दी वेवलेंथ ऑफ ए लेझर बीम. जो काही आफ्टर लास्टला आपल्याला लॅम्बडा मिळणार आहे ती काय असणार आहे तर त्या लेझर बीमची ही वेवलेंथ असणार आहे. दिस इज अबाउट दी लेझर. लेझरमध्ये आपण काय केलं तर वेवलेंथ ही मेजर केली आहे का लेझर बीमची. लास्ट रिझल्ट, द वेवलेंथ ऑफ लेझर बीम लॅम्बडा इज इक्वल टू सेंटीमीटर.
जी काही व्हॅल्यू येणार आहे ती सेंटीमीटरमध्ये असणार आहे. इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर असणार आहे. हे जर आपल्याला अँस्ट्रॉनमध्ये करायचं असेल तर आपण अँस्ट्रॉन लिहू शकतो. 10⁻8 इज इक्वल टू अँस्ट्रॉन इंटू 10⁻10 मीटर, दॅट इज ऑल्सो angstrom. This is experiment number 4, laser. Okay, we will stop here.